बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी मतदान पार. 14 नोव्हेंबरला मतमोजणी. भाजपा आणि नितीश कुमार यांची जेडीयू विरुद्ध काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांची राजद अशी मुख्य लढत असणार. एमसीए निवडणुकीत पुन्हा नाट्यमय कलाटणी. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात युती. ग्रुप पॅनलची घोषणा उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाडांकडून. महायुतीत जागा वाटपावरून वादंगाची शक्यता. ताकद असेल तिथे मागे हटू नका. समान जागांसाठी आग्रही भूमिका घ्या. जिल्हा प्रभारींच्या बैठकीत भाजपा नेत्यांचा सूर. समन्वय समितीच्या बैठकीतही पडसाद. सूत्रांची माहिती. मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा. महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजपा नेत्यांना सूचना. दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातं. सर्व नियमानं मी करतो. मला चुकीचं खपत नाही. 3 वेळा स्पष्टीकरण दिलंय. पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य. अजित पवारांना यावेळी मोदीही वाचू शकणार नाहीत. पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा. मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची घेतली भेट. उद्या सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार. पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी रुपाली पाटलांविरोधात गुन्हा दाखल. बहिणीवरती दाखल गुन्ह्याचा जाब विचारत पोलिसांना अरेरावीचा प्रयत्न केला होता. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर संशय. सिद्दीकी यांच्या पत्नी शेहजीन यांची हायकोर्टात याचिका. अशोक मुद्रा, विश्वजित चव्हाण यांच्यावरही गंभीर आरोप.